हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर. तर इथे झाली आपली मॉर्निंग आणि किती सुंदर ऊन डोळ्यावर येतं आहे बघा. तर आज मी काही बाकीचं घेतलं नाही, आज शॉर्टकटच करायचं होतं म्हणून मी आता पालकचे पराठे केलेले आहे आणि मिस्टरांना खायची होती आलू पालकची भाजी, त्यामुळे त्यांच्यासाठी ती बनवलेली आहे. आणि बस इथे आपलं वरण झालेलं आहे आणि कुकरमध्ये आपला भात आहे. तर सर्व स्वयंपाक आपल्याला इथे कंप्लीट झालेला आहे. आणि बस आता किचन ओटाही स्वच्छ झालं आहे, कारण मला जायचं आहे बाहेर, त्यामुळे आज खूप गडबडीत मी सगळे कामं केले. तर इथे मी तयार झालेली आहे, कारण मला जायचं आहे डॉक्टरकडे. तर त्याच्यामुळे आपण निघालो आहे. तर माझे कान जे आहेत ते थोडे बंद वाटल्यासारखे मला जाणवतं. आता तुम्ही म्हणाल बैरी झाली की काय, तर तसं काही नाही आहे, पण म्हटलं चला एकदा चेक करून यावं. तर मी इथे आली आहे हॉस्पिटलमध्ये आणि पेशंट आहे एक आतमध्ये, त्यामुळे आपल्याला वेट करायला सांगितलेलं आहे. पेशंट झाल्याबरोबरच आपण मध्ये जाणार आहोत. तर बस आली आहे मी चेक करायला आणि थोडंसं पेन होत होतं आतमध्ये जेव्हा ते इन्स्ट्रुमेंट टाकत होते डॉक्टर तेव्हा. पण काय करणार, आता करावं लागणार आहे, कारण रिस्क नाही घेऊ शकत, आतमधलं काही होऊ शकतं. त्यामुळे म्हटलं चेक करून घ्यावे एकदा. तर इथे कान माझे चेक झालेले आणि थँक गॉड माझा रिपोर्ट हा नॉर्मल आलेला आहे. आणि हे बघा, मी तुम्हाला जे दाखवलं आपला कान आतमधून कसा असतो ते तुम्ही बघितलं. घरी आल्यानंतर मस्त पोटभर जेवण केलं आणि म्हटलं वाटाण्याच्या शेंगा सोलून घेऊया. तर मी इथे बघा 2 पिशव्या घेतलेल्या आहे. एका पिशवीत मी कचरा टाकते आणि दुसऱ्या पिशवीमध्ये मी वाटाण्याच्या शेंगा त्यातून घेऊ राहिली. त्यामुळे कसं आहे ना, आपलं घरही खराब होत नाही आणि आपलं कामही वाढत नाही. एकाच ठिकाणी कचराही जमा होतो आणि आपलं कामही होतं. तर अशा पद्धतीने माझे वाटाणे हे सोलून झालेले आहेत आणि हे असे सोलून ठेवले ना की पटकन आपल्याला एखाद्या भाजीमध्ये टाकता येतात आणि मी धुवूनसुद्धा ठेवते, त्याच्यामुळे आपलं काम सोपं होतं. आणि इथे संध्याकाळ झालेली आहे, मी तयार झाली, कारण आपल्याकडे येणार आहेत पाहुणे आणि खूप खास पाहुणे आहेत, खूप पॉझिटिव्ह लोक आहे. मला खूप आनंद होतो ते आल्यानंतर. तर बस आता वाट बघते की ते कधी येतील आणि कधी नाही. तर चला आपण त्यांना रिसीव करायला जाऊ. तर इथे आलेत आपल्याकडे पाहुणे, हे आहेत माझे मामा सासरे आणि मामी सासूबाई. तर सासूबाई सासरे तर नाहीच आहेत, मामा मामीच आहेत ते. तर हे तर आपल्या घरातलेच लोक आहेत. तर हे बघा, ब्युटिफुल लेडी इन द हाऊस, खूप सुंदर आहेत त्या मामी दिसायला. आणि बस इथे त्या म्हणत इथे डिस्कशन सुरू आहे की मसाले वांगे करायचे की मटर पनीर करायचे. शेवटी काय डिस्कशन झालं? शेवटी काय ठरलं मामा? मसाले वांगे आणि आलू मटर. तर तुम्ही ऐकलंच की काय करायचं हे फायनल झालंय. पण सर्वांना खायचं आहे सासूबाईंच्या हातचं. सगळे म्हणे तू नको बनवू, त्यांना बनवायला सांग. मसाल्याचे वांगे आणि माझ्या सासूबाई करतात. चला त्यांना विचारू की त्या कशा पद्धतीने करतात वांगे, मसाले वांग्याची भाजी. काय काय टाकलंय तुम्ही मसाल्यासाठी, काय काय घेतलं? हे बघ, झटपट समजा मसाल्याचे वांगे करायचे असेल आपल्याला तर काही फ्राय करायची गरज नाही आहे. कांदे घ्यायचे, 2 कांदे घेतलेले आहे, बारीक त्याच्या फोडी, लसण जेवढा पाहिजे तेवढा, लसण, अद्रक, मिरची, सांबार, गोडलिंब, जिरं, ओके, 2 हिरव्या विलायची, ओके, कसुरी मेथी आणि काय राहिलं घेतलं मी सगळं. आणि सगळं हे कच्चच घ्यायचं का? कच्चच घ्यायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची याची, आणि बारीक पेस्ट करून मग ती तेलामध्ये होऊ द्यायची चांगली पेस्ट. ओके, ठीक आहे. ही आपली फाईन पेस्ट तयार आहे आता. चला भाजी करूया. तर इथे त्यांनी मस्त तेल तापवून घेतलेले आहे आणि त्यामुळे टाकलाय मसाला आणि तो छान एकजीव करून घेत आहे. त्याला तेल सुटेपर्यंत छान तो फ्राय करून घेत आहे. आणि इथे त्यांनी सांगितलं आहे की वांग्याची भाजी करताना कसं ना पातेलं वगैरेच घ्यायचं, कारण त्यामध्ये वाफ छान बसते आणि भाजी लवकर शिजली जाते. आणि इथे बघा त्या किती व्यवस्थितपणे एका झाकणामध्ये सगळे मसाले काढून घेत आहे. त्यांनी कसं आपल्या प्रमाणही लक्षात येतं आणि आपल्याला समजतं पण आपण काय काय टाकलं आहे काय काय नाही. तर त्यांनी इथे सगळे मसाले काढून घेतलेले आणि त्यांना पाहिजे होता काळा मसाला, तर मी तो थोडासा काढून दिलेला आहे, कारण आम्ही घरी काही काळा मसाला बनवत नाही, त्यामुळे आम्ही विकतचाच आणतो आणि तोच वापरतो. एकीकडे त्यांनी पाणी तापत ठेवलेलं आहे, कारण गरम पाणी भाजीत टाकलं ना की त्याची चव चांगली येते. मसाल्यांमध्ये काय काय घेतलं आपण? मसाल्यांमध्ये ही मगाशीची पेस्ट बारीक केलेली, आणि मसाल्यामध्ये तिखट, हळद, धने पावडर आणि हा काळा मसाला, गरम मसाला. तर इथे मसाला एकजीव झाल्यानंतर त्यांनी जे मसाले घेतले होते ते सगळे जगभरातले मसाले त्यांनी त्या तेलामध्ये टाकलेले आहेत. आणि बघा त्यांनी
आणि त्यांनी साखर आणि मीठ पण मसाल्यांसोबतच घेतले, कारण जनरली बघा आपण नंतर टाकत असतो मीठ, पण ते कसं आहे ना, मसाल्यांमध्ये टाकलं ना की छान मुरतं ते मीठ आणि साखर, आणि त्याची चव पण खूप छान लागते. आणि कसं प्रत्येकाची पद्धती वेगळी असते बनवण्याची आणि आपण ट्राय केलं पाहिजे, म्हणून आज मी त्यांच्याकडून ही भाजी शिकलेली. आणि इथे त्यांनी वांगे टाकले आणि थोडंसं पाणी नंतर टाकून घेतलं होतं त्यांनी ना. आता झाकण ठेवलं आहे वाफेवर वांगे शिजण्यासाठी. तर इथे मी तोपर्यंत दुसरी भाजी करून घेते. जिरं मोहरी टाकले, जे आपण नेहमीच टाकतो, थोडासा कांदा टाकलेला, कारण की माझे मिस्टर ही वांग्याची भाजी खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी आलू मटरची भाजी करायची होती. थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि बस कांदा व्यवस्थित परतला की आपल्या घरातले जगभरातले सगळे मसाले टाकते. तुमच्याकडे जे असतील ते तुम्हीही टाका. आणि मस्त होते भाजी. कसं 2 भाज्या होत्या, एक त्यांच्या हातची होती, एक माझ्या हातची, आणि चव बदल होतो. आपण दुसऱ्याच्या हातचं खाल्लं ना की थोडंसं आपल्यालाही चेंज वाटतं आणि बरं वाटतं असं खाल्ल्यानंतर. तर इथे मी मटर टाकून घेतले, कारण की बटाटे माझ्याकडे हे वाफलेले होते, पण वाटाणे हे कच्चे होते, त्यामुळे म्हटलं थोडेसे वाटाणे वाफू देऊ आपण वाफेवर, आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये बटाटे सोडते. आणि तोपर्यंत मी आता पीठ मळून घेते, कारण तोपर्यंत पीठ छान मुरतं. मग तोपर्यंत म्हटलं आपण जे भांडे होते ते घासून घेऊया. आणि इथे त्या मला म्हणजे सांगत होत्या की किती डिफिकल्ट असतं हे सगळं, की इकडे कॅमेराचं अँगल घ्या, तिकडे घ्या, अशा आमच्या गप्पा सुरू होत्या. आणि त्यांनी 2-3 टिप्स पण मला इथे दिल्या होत्या. तर इथे झाली आपली थाली तयार. तर त्याच्यामध्ये काय काय आहे, पोळी आहे, कांद्याची पात आहे, वांग्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, कोथिंबिरीचा राईस आहे, आणि बस सॅलड आहे, आणि आवळ्याचं लोणचं आहे, जे मामींनी घरून आणलं होतं. आणि इथे आम्ही सगळे बसलो जेवायला, आणि सगळ्यांना मी म्हटलं की हाय करा म्हणून, आणि सगळे हाय करतायत इथे. आणि बस आता सुरुवात करतो जेवणासाठी. जेवण वगैरे झालं पोटभर, आणि आम्ही म्हटलं आता चक्कर मारलाच पाहिजे, कारण की जेवण खूप पोटभर झालं होतं. आणि इथे आमची सगळी कामं झालेली आहेत, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर. तर बघा गॅस ओटा किती छान दिसतो, स्वच्छ आवरल्यानंतर, आणि छान प्रसन्न वाटतो. ब्लॉग इथेच एंड करते. खूप उशीर झालेला आहे आणि मस्त चक्कर मारून आलो आहे आम्ही. थंड थंड हवा होती मस्त. आणि आता झोपायची वेळ झाली. रात्रीचे 11:30 वाजलेत, कारण उद्या जायचं आहे आम्हाला बाहेर. आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, खूप मजा येणार आहे. उद्या आम्ही चाललो आहे बाहेर. तर चला तर मग बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.